काय आहे तू? काय हा नाही तिच्यावर काय डापरतोयस? अरे गुरुजी तुझी वाट बघत आहे ना चहासाठी. बाबा ते मला आता ऑफिस मधून फोन आला, अर्जंटली जावं लागतंय मला परत. का? एका क्लायंटचं काम अर्धवट सोडून आलो होतो ना, म्हणून जावं लागतंय. अहो पण तुमचे सर थांबलेत ना. आता भेटलो ना त्यात. नाही म्हणजे भेटलो ना आता त्यांना, आता अजून काय भेटायचं ना. तू बॉस आहे ना रे ऑफिसचा, मग फोन करून सांग थोड्या वेळ येतो म्हणून. बाबा असं नाही करता येणार. अहो का पाहुराला तिकडे? हा काय झालं? काय नाही, काय काय झालं? नाही, कुठे काय, मी ते कपडे बदलत होतो ना, ते ठेवले. हे बघ माझं ऐक, ऑफिस मध्ये फोन करून सांग तास दीड तासात येतो म्हणून. अरे गुरुजी एवढ्या लांबून आले तुला भेटायला, तू जर त्याच्यासाठी नाही थांबला तर काय विचार करतील तुझ्याबद्दल? हो हो ठीक आहे बाबा, बरोबर आहे. मी काम करतो, मी त्यांना कळवतो की मी जरा थोड्या वेळाने येतो म्हणून. तुम्ही व्हा ना पुढे, बसा सरांबरोबर, मी आलो. बाबा ये लवकर ये. तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल ना ऑफिसचं, तू काही मुद्दाम असं करणार आहे का बाबा? अरे गुरुनाथ कुठं आहे? आपल्या हा येऊन राहिले. हा. सर सॉरी, पण मला जरा अर्जंटली निघावं लागतं. हा? अरे वेडायस का? आता म्हणालास ना थांबतो म्हणून, आता काय झालं? हा तो प्रॉब्लेम झालाय ना, जरा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय, तर त्यांनी मला अर्जंटली फोन करून बोलून घेतलं, म्हणून निघावं लागेल. अरे पण मी काय म्हणतो ऐकशील का? जाऊ द्या ना त्याला, जाऊ द्या. आजकालची ऑफिसची कामं अशीच असतात. माझा पोट्टा पण तसाच आहे, एक पाय घरी दुसरा ऑफिस मध्ये. हा जा 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 गुरुनाथ, मला अगदी आनंद झाला. माझा विद्यार्थी ऑफिसच्या कामात इतका तत्पर आहे बघून खरंच आनंद झाला. जा जा परत या सर. हा हा येतो येतो, जा जपून जा. हा अरे यार कुठे गेला हा? ए ए अरे थांब. ए मित्रा, अरे थांबतोस का? अरे थांब ना बाबा. अरे तुला एवढा हाका मारतो ऐकून येतं का? थांब ना जरा. काय झालं? त्या बॅगा दे. कुठल्या बॅगा म्हणजे आत टाकलेल्या बॅगा दे लवकर. हो सर, त्या रस्त्यावर होत्या तिथं. अरे हो बाबा, ते माझ्या मुलानं वरून टाकले, दे लवकर चल. त्या बॅगा काय? हा त्याच बॅगा ना, अजून कुठल्या आहेत? पुढच्याला कचऱ्यात काय टाकायचं जरा नीट बघून टाकत जा. काय सर, तुम्ही कुठे पण रस्त्यावर टाकता कचरा. निघतो का आता? चल. हॅलो, हा बच्चा ऐक ना, तुझे ड्रेसेस आणि बॅगा मी एक्सचेंज करून आणलेत. ये कॅन यू सो स्वीट. हळू बोल, कोणीतरी ऐकेल ना. ओल्ड फर्निचर नाही आहे केबिन मध्ये, मी एकटीच आहे. पण कशाला उगीच रिस्क घ्यायची, जरा भेटाना ना. तर ऐक, मी एक काम करतो, हे सगळं ईशाकडे देतो. ए नाही नाही नाही, ईशाकडे नको देऊ यार, तिने ढापला म्हणजे एखादा. अगं असं काय करतेस? ते मी काम करतो, हवं तर गाडीत ठेवतो, मग डिकी मध्येच असू दे बॅगा, तू नंतर घे. ए नाही नाही, गाडीत वगैरे काही ठेवायचं नाही अजिबात. मला माहिती नाही ना, तर मी येईन ना तिकडे तुझ्या घरी येऊन मी कपडे घेईन सगळे. अच्छा यार, हट्ट नको ना करू तू प्लीज. तू हट्ट नको करूस, मला दे कपडे आणून, मला नाही माहिती. अगं असं कसं, म्हणजे आता काय सगळ्यांच्या समोर हे ड्रेसेस आणून देऊ का तुला मी? हा, मग त्यात काय झालं, आण ना तू. अगं पण हे बघ, मला काही ऐकायचं नाहीये, मला माझे ड्रेस हवेत आत्ताच्या आत्ता. हॅलो, अरे यार, आता हे सगळे ड्रेसेस घेऊन मी वर कसा जाऊ?
आई आई ग दमलो आई काय बरं हा डबा असा तिथे ठेवून गेला हो ना गडबडीत राहायला वाटतं. कसली गडबड ग त्या डोक्यामध्ये नुसता गोंधळ चालू असते. हा बाई बघ देशपांडे सरांबरोबर पण आला आणि बोलला पण नाही मी त्यांच्यासोबत असं आला आणि तसा गेला. आई असं काऊन बोलता तुम्ही? अहो गडबडीत होते ना ते, पाहिलं ना तुम्ही, म्हणून तर हे सगळं असं झालंय. आणि आले हे काय कमी आहे का? नुसता फोन केला आणि लगेच आले. ए बाई तू त्या नवऱ्याची बाजू घेऊ नको बरं, मला माहिती आहे मा पोट्टा कसा आहे ते डब्बाड. आई अहो तसं नाही, म्हणजे त्यांची बाजू नाही घेऊन राहिले मी, पण तुम्ही पण पाहून राहिलात ना खूप बदलले ते. किती वेळ देतात मला. आता पा एवढी आई तुम्हाला खरेदी पाहिजे ना, थांबा हो दाखव दाखवते बरं. तुम्हाला. हो दाखव बाई तिसरा अलिबा. हो तर दे मला काका आणले. आई बाई मस्त आहे ना हे पा. रंग तर एकदम बढिया आहे बाई. हो ना? हो थांबा छान दिसेल तुला. दाखव 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 दाखव. बाई, अंजिरी रंग छान दिसेल बाई तुला. चांगली आहे ना. खूपच छान चॉईस आहे बाई मालिकाची है ना, है ना. हो ना. lot of paperwork these Yeah. days. So better get it on email, right? So we have all the backups. Sir, गुड मॉर्निंग. good morning, sir. What happened? Hey, Guru, yaar, ye You okay? नथिंग. ते राधिका रोज काय काय वेगळं वेगळं खायला घालते ना, म्हणून हे असते. रे गुरु हे काय म्हणजे अरे तुझं काय डाएट वगैरे व्यवस्थित चालू नाहीये का? अरे कसलं डाएट आणि काय, राधिका आपलं रोज काहीतरी वेगवेगळं करत असते, त्याच्यामुळे काही डाएट वगैरे पाळता येत नाही. अच्छा नाही बरोबर आहे. राधिका वहिनीमुळे ना जरा माझं पण थोडस असं वेट गेन चालू आहे. त्यात आज देशपांडे सर घरी आले होते ना, मी तुला म्हटलं ना, त्यामुळे एवढा भरपेट नाश्ता झालाय ना की सॅम ते मला जरा विचारायचं. सर आनंद. अरे काय मिस करायला काही कामं आहेत की नाही, नुसते फिरतायत ऑफिस मध्ये. सर आहे सर, हे बघा ना एवढी सगळी कामं आहेत. मग बघ जरा आणि चला कामाला लागा आपापल्या. येस सर. Sorry. सर बघितलं केवढी इंटेलिजंट माणसं आहेत. गेली कामं करायला स्वतःची. तुला सांगावं लागेल नाही. ठीक आहे हे सगळं काम तुला संपवायचं घे. Sir, सर काय करायचं ना काम घे. आणि पानवलकर सर बिझी आहेत मीटिंग मध्ये. ठीक आहे तू कॅबिन मध्ये एकटी बसून हे सगळं संपव. ओके चल कॅरी ऑन. काय बघतेस, चल 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 कॅरी ऑन. निघ 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 चल.